मित्रांनो, आम्ही एक परवा व्हिडिओ टाकलेला आयफोन 16चा, त्याच्यावरती म्हणजे एक वर्षानंतर तुम्ही आत्ता स्वतः घेतला पाहिजे की नाही. आणि हे व्हिडिओ का करतोय माहिती का, कारण की आता सेलचा सीझन चालू होतोय आणि ह्यांचे प्राइसेस जे आहेत ना ते खूप डाऊन येतात, तर विच इज अ ग्रेट डील फॉर यू. हे आम्हाला तुम्हाला व्हिडिओज मध्ये सांगायचं असतं. बा एकच हेतू असतो आमचा प्रत्येक व्हिडिओचा, की तुमचा फायदा व्हावा, तुम्हाला चांगला फोन मिळावा, तुम्हाला परफेक्ट फोन मिळावा. आणि भरपूर लोकांनी त्या आयफोन 16च्या व्हिडिओवरती आम्हाला खाली विचारलेलं की असा तुम्ही जो आयफोन 16चा व्हिडिओ बनवलाय तसंच S24 अल्ट्राचा बनवा. म्हणजे सॅमसंगचा जो फ्लॅगशिप फोन आहे मागच्या वर्षीचा, तो आता डील सीझन मध्ये घेतला तर चांगला आहे नाहीये. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हे सगळं काही कळणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, एंड पर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसे लिंक्स वगैरे मी सगळे देणार आहे, पण आता नाही. सेल साठी नक्की थांबा, बुकमार्क करून ठेवा, फार महत्वाचं आहे. चला लेट अस स्टार्ट. तर S24 अल्ट्रा मी तुम्हाला सांगू का, आयकॉनिक म्हणेन मी, वन ऑफ द लास्ट आयकॉनिक फोन्स अँड्रॉइड मध्ये. का माहितीये, कारण की ह्याचं जे डिझाईन आहे ना, नोटची लिगसी आहे. अजूनही लोक बरेच असे आहेत ज्यांना नोट फार आवडायचं. सॅमसंगचा जो नोट सिरीज होता, नोट त्यांनी बंद केला, पण S सिरीज मध्ये नोटचे काही फीचर्स होते ना ते त्यांनी ऍड केले. आणि हा क्विट इसेन्शियल नोट आहे, कारण की त्याचं डिझाईन आणि ते S पेन जे बेसिकली नोट सिरीजचं एक सिग्नेचर गोष्ट होती, ती सुद्धा याच्यामध्ये आहे. दिस प्रॉब्ली वॉज वन ऑफ द बेस्ट बॉक्सी नोट फोन्स आउट देअर इन अँड्रॉइड. पण एक वर्षानंतर आता 2025 मध्ये सप्टेंबर मध्ये तुम्ही हा घेतला पाहिजे का? मी एका लाईनीत सांगू तर हो, तुम्ही घेतला पाहिजे, कारण की आता ह्याची प्राइस 70,000च्या खाली येणार आहे. हा 70,000 प्राइस म्हणजे लिटरली हाफ. लॉन्च झालेला 1,25,000, 1,30,000, 1,40,000 या प्राइस मध्ये मिळत होता आणि आता डील मध्ये तुम्हाला 70,000च्या खाली मिळेल. मागच्या वर्षी सुद्धा S23 अल्ट्रा तुम्हाला 70,000 मध्ये मिळत होता. S24 अल्ट्रा ह्या वर्षी तुम्हाला 70,000 मध्ये मिळणार आहे. तर एका लाईनीत मी सांगितलं, पण का तुम्ही घ्यायला पाहिजे हे नक्की ऐका. एक तर हा फोन मोठा आहे. जर का तुम्हाला मोठे फोन आवडत नसेल तर तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ बघू नका, कारण की वन ऑफ द बिगेस्ट फोन्स, म्हणजे तुमच्या हाताला जाणवेल त्याचं वेट, त्याचं हेफ्ट, पण ड्युरेबल आहे. म्हणजे गोरिल्ला ग्लास आर्मर वगैरे येतं, टायटेनियम फ्रेम आहे, ग्लास बॅक फ्रंट सगळीकडे, म्हणजे सँडविच डिझाईन आहे, मेटल ग्लास सँडविच डिझाईन, फ्रेम सुद्धा टायटेनियमची आहे, त्यामुळे अतिशय ड्युरेबल आहे. त्याचा काहीच प्रश्न नाही. 1-2 वेळा खाली पडला तरी काही होणार नाही याला. अजून एक गोष्ट, केस जर का वापरली ना तर हा फोन अजून मोठा होऊन जातो. हे मला तुम्हाला क्लिअरली सांगायचंय. ह्या वर्षीचा यांचा फ्लॅगशिप आहे ना, तो राऊंडेड जरा आलेला आहे. म्हणजे त्या नोटचं जे एक इम्प्रेशन होतं तिकडनं थोडा लांब गेलेला आहे. आणि पुढच्या वर्षीचा S26 असेल तो अजून राऊंडेड होणार आहे. म्हणजे ती लिगसी आहे ना ती निघून जाते. विथ दिस इट वॉज द लास्ट. S24 अल्ट्रा हा शेवटचा असा बॉक्सी वगैरे फोन होता. परफॉर्मन्स सांगायचं झालं तर 8 Gen 3 येतं आणि मला वाटतं अगेन 99% ऑफ द युजर्स साठी ते भरपूर आहे. 2.1 मिलियन वगैरे अंतु स्कोर येतो. LPDDR5X रॅम टाईप आणि UFS 4.0 स्टोरेज टाईप आहे. सो एक्सलंट. डेली यूज मध्ये तुम्हाला लॅग्स कधीच नोटीस होणार नाही. अगदी मॉडरेट गेमिंग वगैरे, हेवी गेमिंग सुद्धा तुम्ही केलं शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. पण थोडा गरम कधी कधी होतो, एवढं मी नक्की सांगेन. अतिशय रिलायबल परफॉर्मन्स हे मी म्हणेन. हा 8 Elite आहे, त्याच्यापेक्षा पॉवरफुल आहे, पण नॉर्मल युजर्स ना काय गरज आहे एवढ्या पॉवरची, मला तर वाटत नाही. ऍब्सोल्युटली नो नीड. एकच गोष्ट आहे, हे बा पुढे जाण्याच्या आधी मी कॅमेराबद्दल बोलणार आहे, पण पुढे जाण्याच्या आधी मला हे सुद्धा सांगायचंय की ह्याच्यामध्ये इन द बॉक्स तुम्हाला चार्जर मिळत नाही, पण 45 वॉट चार्जिंगला सपोर्ट करतं. ह्याची बॅटरी 5000 mAh ची आहे आणि पुढच्या वर्षी बहुतेक 7-8 हजार एकदम नॉर्मल होऊन जाईल. 7-8 हजार mAh ह्याची बॅटरी लाईफ मी ऍक्च्युअली निगेटिव्ह मध्ये म्हणेन, कारण की 5-6 तासाच तुम्हाला SOT मिळते. स्पेशली अपडेट्स आल्यानंतर ना ह्याची बॅटरी थोडी कमी झाली. आणि लक्षात ठेवा, आम्ही हा 1.5 वर्ष फोन वापरलेला आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय. त्यामुळे आता जर का तुम्ही खरेदी करणार असाल तर ह्या गोष्टींकडे नीट लक्ष द्या, कारण की 1-2च अशा गोष्टी आहेत ज्या निगेटिव्ह आहेत, बाकी सगळ्या पॉझिटिव्ह आहेत त्याच्या. आणि पॉझिटिव्ह बद्दल सांगायचं झालं ना, S पेन हा जो आहे ना हा ब्लूटूथ कनेक्टेड आहे, एअर जेस्चर्सला वगैरे सपोर्ट करतो. अगेन द लास्ट S सिरीज, म्हणजे ह्या वर्षीचा जो S25 अल्ट्रा आहे ना त्याच्यामध्ये S पेन आहे, पण ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी वगैरे नाही. म्हणजे तुम्ही शटर बटन म्हणून वापरताय, या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही. पण मल्टीमीडिया जबरदस्त डिस्प्ले, म्हणजे AMOLED 2X डिस्प्ले वगैरे, ब्राईट डिस्प्ले आहे, मोठा 6.8 इंचचा QHD+2K रेझोल्युशनचा डिस्प्ले, LTPO आहे, म्हणजे ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. म्हणजे सॅमसंगचे डिस्प्लेस दुसऱ्या, म्हणजे इव्हन आयफोन वरती सॅमसंग देतात डिस्प्लेस, म्हणजे विचार करा. डिस्प्लेच्या बद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, ब्राईटनेसच्या बद्दल काही प्रॉब्लेम नाही, आणि ऑडिओ सुद्धा लाऊड आहे, क्लिअर आहे, क्वालिटी जबरदस्त आहे. यू आर ऍब्सोल्युटली नॉट गोइंग टू हॅव एनी प्रॉब्लेम. नाउ लेट अस टॉक अबाउट कॅमेरा. ह्याच्यामध्ये इंडस्ट्री लिडिंग 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर येतो, त्यानंतर 10 मेगापिक्सेलचा 3x टेलिफोटो आहे, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे, आणि अजून एक 50 मेगापिक्सेलचा 5x टेलिफोटो येतो. म्हणजे 4 कॅमेराज तुम्हाला मागं मिळतात अँड दे परफॉर्म वंडरफुली वेल. म्हणजे G ड्राईव्हची लिंक देतोय, नक्की जाऊन ओरिजिनल क्वालिटी मध्ये बघा. जे अपडेट्स नंतर सुद्धा आम्ही जे फोटो काढलेले आहेत ते सुद्धा मी दाखवले.
आहेत पहिल्यापासून भरपूर फोटोज आहेत, तुम्हाला एक आयडिया येईल की पोर्ट्रेट्स कसे आहेत, नॉर्मल कंडिशन्स मध्ये कसे आहेत. जर का मी ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू सांगायचं झालं ना कॅमेराचा, तर फक्त लो लाईट मध्ये, आणि ते सुद्धा अपडेट्स आल्यानंतर थोडेसे इश्यू, म्हणजे थोडं मला त्याची क्वालिटी डिग्रेड झाल्यासारखी वाटली, पण अदर दॅन दॅट ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. कलर्स मस्त येतात, डायनॅमिक रेंज जबरदस्त आहे. नॉर्मल कंडिशन मध्ये पोर्ट्रेट वगैरे काढतात तो बोके वगैरे अतिशय सुंदर दिसतो. स्किन टोन्स चांगले येतात, काहीच प्रॉब्लेम नाही. लो लाईट मध्ये जर सांगितलं थोडा कमी जास्त झालेला आहे, आय डोंट नो वाय. परत अपडेट येईल तेव्हा इम्प्रूव्ह सुद्धा होऊ शकतं. सो आय एम नॉट टू शुअर. पण व्हिडिओग्राफी मध्ये सुद्धा 8K 30 FPS 4K 60 FPS फ्रंट आणि बॅक सपोर्ट करतात. त्यामुळे व्हिडिओ जर का तुम्हाला महत्वाचे असतील, दे ऑल्सो कम आउट क्वाईट गुड. व्हिडिओच्या बाबतीत मी जसं आयफोन 16च्या व्हिडिओमध्ये सांगितलं, व्हिडिओग्राफी महत्वाची असेल, आयफोन 16 याला बीट करतं नक्कीच. म्हणजे त्या लेवलचं नाहीये, पण अँड्रॉइड मध्ये दुसऱ्या फ्लॅगशिप बरोबर जर का कम्पेअर केलं तर इट इज वन ऑफ द बेस्ट. द बेस्ट नाही म्हणणार, वन ऑफ द बेस्ट. ओएस बद्दल काय सांगू मित्रांनो, 7 वर्षाचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 2 वर्ष झाली तरी अजून 5 वर्षाचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत, सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत. त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. वन UI इज वन ऑफ द बेस्ट UIs इन माय व्ह्यू. कारण की दर 3 महिन्यांना मी फोन चेंज करतो. जेव्हा मी शिफ्ट होतो ना वन UI वरनं कुठल्या दुसऱ्या OS वरती, तर मला ते जाणवतं. आय मिस वन UI. सो इट इज दॅट गुड माझ्या हिशोबाने. दुसरी गोष्ट म्हणजे अँड्रॉइड मध्ये इंडस्ट्री लीडिंग AI देतं तर ते सॅमसंग देतं, आणि वन UI मध्ये तुम्हाला गॅलेक्सी AI मिळतं. ऑब्जेक्ट रिमूव्हर, AI एडिटर, जेमिनी इंटिग्रेशन, आणि जे आता अपडेट्स येणार आहेत ते सुद्धा येतच राहणार आहेत. ॲनिमेशन, स्वाईप्स, टचेस, ॲब्सोल्युटली फ्लुइड UI मी नक्की म्हणेन. वन UI च्या बाबतीत आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम्स टू बी ऑनेस्ट विथ यू. आय लव्ह इट. हे बघा, हा शॉर्टच व्हिडिओ होता आणि माझ्या एक्सपिरियन्सने, जसं मी माझ्या मित्रांना सांगेन, माझ्या फॅमिली मेंबर्सना एखाद्या फोनच्या बद्दल सांगेन, तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो नाऊ यू कॅन मेक अ डिसिजन. आणि 70,000च्या खाली मला वाटतं S24 अल्ट्रा इज ॲब्सोल्युटली वर्थ एव्हरी पेनी. म्हणजे तुम्हाला एक फोन पाहिजे जो फ्लॅगशिप लेवलचा आहे, ज्याचा जबरदस्त डिस्प्ले आहे, परफॉर्मन्स चांगला आहे, कॅमेरा वन ऑफ द बेस्ट आहे. एवढंच आहे की बॅटरी जी आहे ती तेवढी चालत नाहीये. यु नो दॅट इज व्हॉट द ट्रेड ऑफ इज. बट अदर दॅन दॅट ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो नोटचा फील आहे ना, तो तुम्हाला S24 अल्ट्राच देऊ शकतो. म्हणजे वन ऑफ द बेस्ट. तर चला मित्रांनो, आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. तसा मी टॅग केलेला आहे S24 अल्ट्रा, खाली लिंक सुद्धा देतोय, नक्की जाऊन बघा. जसं सांगितलं बुकमार्क करा, कारण की सेल मध्ये ह्याची प्राइस खरंच छान होणार आहे. बरं, अजून कुठला फोन आहे का ज्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि तुम्हाला असा व्हिडिओ बघायचा? आता आयफोन 16 आणि S24 अल्ट्राचा तर केला, पण जुन्यापैकी कुठला फोन तुम्ही विचार करताय खाली सांगा कमेंट्स मध्ये. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.